नमस्कार, लोक आस्था न्यूजच्या वेगवान घडामोडीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया विशेष बातमीपत्र। चर्मकार महासंघाच्या वतीने संत रविदास महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न। आज नांदेड उत्तर भागातील तरोडा नाका परिसरातून श्री संत रविदास महाराजांच्या 648व्या जयंतीचे औचित्य साधून चर्मकार बांधवांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली। यावेळी समाजातील शेकडो महिला व पुरुषांची उपस्थिती होती। मिरवणुकीची सुरुवात तरोडा नाका येथून निघाली। ही मिरवणूक राज कॉर्नर वर्कशॉप आनंदनगर मार्गे जाणार असून पुढे शिवनगर येथे समाप्ती होणार आहे। लोक आस्था न्यूज नांदेड। देतो मी जय रविदास करतो, जय भीम करतो आणि सगळं समाज एक करते येण्यासाठी मी एक 4-5 वर्षापासून माझं हे आहे की संकल्प आहे की सगळा समाज एका ठिकाणी आला पाहिजे। एका दिवस फक्त कोणती संघटना बाजूला ठेवून एक समाज म्हणून सगळ्यांनी करत आहेत, त्याचा काही परिणाम कुठं होणार नाही। समाज एकट्ठा होणार आहे। आज नाही तर उद्या तरी आमचा संकल्प पुरा होईल। सगळ्याला जय रविदास करतो। या रॅलीचं स्वरूप कसं असेल, काय मिरवणुकीचं रूप आहे की बाबा सगळं शांततेत पार पडलं पाहिजे। तरोडा नाका तिथून आमचे बुधवारापासून जे रॅली निघणार आहे ते तरोडा नाका, भाग्यनगर, आनंदनगर मार्ग, महाराणा प्रताप चौक आपल्या मंदिरापर्यंत जाईल शिवनगरच्या। तिथं काही आमच्या मोठ्या व्यक्तीचं बोधन होईल आणि काही तिथं लंगरचा प्रोग्राम आहे, संपन्न होईल। ऐसा चाहूँ राज सब सदन को मिलना अन्न रोटी, सब सब बसे समान तो रविदास रहे प्रसन्न। म्हणजे एक समानतेची वागणूक दिलेली आहे। ज्या इसवी सन 1900 म्हणजे 1100 सनामध्ये जो संत रविदासांनी समतेचा विचार दिला आणि तो समतेचा विचार रुजला पाहिजे समाजामध्ये आणि समाजामध्ये एक प्रेरणा निर्माण झाली पाहिजे, अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे। या उद्देशानं शिवानंद अण्णा जोगदंडे यांच्या नेतृत्वाखाली ही जयंती आम्ही साजरी करत आहोत। ही जयंती इथून तरोडा नाका मार्गे आनंदनगर मार्गे शिव मंदिर या ठिकाणी जाईल। संत रविदास महाराजांच्या या ठिकाणी जाऊन ती समारोप होईल। नारायण वाघमारे। आज संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची 648वी जयंती आहे। तर आम्ही तरोडा नाका या भागातून भव्य शोभायात्रा काढणार आहोत आणि शिवनगर येथे त्याचं समारोप होणार आहे। तिथं महाभोजनाचा कार्यक्रम आहे। तर सर्व समाज बांधव आणि भगिनींना मी नम्र विनंती करते की त्यांनी या शोभायात्रेत सहभागी होऊन